चला मित्रांनो, आता एक नद्या आपल्याला घ्यायची आहे। सुरुवातीला पूर्ववाहिनी ज्या नद्या आहेत या पूर्ववाहिनी नद्यांवरती आपल्याला काम करायचं आणि नंबर 2 दक्षिणेकडे उत्तरेकडे जातानाचं काम करायचं। पहिले कृष्णा नदीचे खोरे बघू, नंतर भीमा, नंतर गोदावरी आणि नंतर मग तापी नदीचे खोरे बघणार आहोत आपण। मग आता कृष्णा नदीचे खोरे जे आहे अगोदर एरिया लक्षात ठेवा। कृष्णा नदीच्या पश्चिमेकडे इथं सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे आणि उत्तरेकडे या ठिकाणी जर बघितलं तर शंभू महादेवाच्या डोंगररांगा आहे। यांच्या दरम्यानचा हा जो पट्टा आहे हा पट्टा म्हणजे कृष्णा नदीचे खोरे, तर यालाच म्हणायचं दक्षिण महाराष्ट्र। ठीक आहे, ही बघा सह्याद्री आणि उत्तरेकडून सह्याद्री शंभू महादेवाच्या डोंगररांगा आहे। यांच्या दक्षिणेकडे हा पट्टा म्हणजे सातारा जिल्हा आहे, हा पट्टा म्हटला की सांगली जिल्हा आहे आणि हा पट्टा खालचा म्हटला की कोल्हापूर जिल्हा आहे। या तीन जिल्हे येतात। हे या तीन जिल्ह्याच्या नदी खोऱ्यातलं पाणी जे आहे ह्या कृष्णा नदीला जाऊन मिळते, यालाच दक्षिण महाराष्ट्र असंही म्हणतो आपण। महाराष्ट्रातील सर्वाधिक पाणी वाहून येणारी नदी ही कृष्णा नदी येत असते। ठीक आहे, आणि या नदी खोऱ्याचा जो भाग आहे टोटल भारताच्या नदी खोऱ्याचा जर विचार केला तर सगळ्यात वरचं खोरं येतं आपलं, म्हणून ऊर्ध्व कृष्णा खोरं किंवा अप्पर कृष्णा खोरं असंही म्हणत असतो आपण। टोटल या नदी खोऱ्याने भारताचा जर विचार केला तर 2,59,000 चौरस किलोमीटर एरिया व्यापला गेलेला आहे। यापैकी महाराष्ट्रातला जो भाग आहे तो 28,700 चौरस किलोमीटर येते। त्यामुळे टोटल एरियाच्या या ठिकाणी जर विचार केला आपण तर जवळपास 11% भाग कृष्णा नदी खोऱ्याने व्यापला गेलेला आहे आणि टोटल लांबी 1400 किलोमीटर या नदीची। यापैकी 282 किलोमीटर महाराष्ट्रातली लांबी आहे, म्हणजे एकूण लांबीपैकी 20% लांबी महाराष्ट्रात आहे। एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रामध्ये 11% क्षेत्रफळ आहे, तर असं लक्षात घ्यायचं बघा। मग आता हे तीन जिल्हे, सातारा जिल्ह्यामध्ये या कृष्णा नदीचा उगम होत असतो आणि कृष्णा नदी उगम पावते इथं या ठिकाणी महाबळेश्वरला। इथं महाबळेश्वर आहे सातारा जिल्ह्यामध्ये। महाराष्ट्रातलं सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येते। पहिल्या क्रमांकावर ती अंबोली, दुसऱ्या क्रमांकावर ती महाबळेश्वर आहे। महाबळेश्वरला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की 5 नद्यांचा उगम होत असतो। या 5 नद्यांपैकी 3 नद्या पूर्व दिशेने वाहतात, यामध्ये कृष्णा, वेण्णा आणि कोयना या 3 नद्या आहेत बघा की या पूर्व दिशेने वाहत असतात। आणि 2 पश्चिम वाहिनी नदी, यामध्ये एक आहे सावित्री आणि दुसरी आहे गायत्री। अशा या टोटल 5 नद्यांचा उगम या ठिकाणी होत असतो। ठीक आहे, मग आता एक नद्या या ठिकाणी लक्षात घ्यायचे। आता वरती महाबळेश्वरला जर गेलो तुम्ही तर नवीन महाबळेश्वर, जुनी महाबळेश्वर असे 2 भाग आहेत। जुन्या महाबळेश्वरला महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये आपण जर गेलो तर या ठिकाणी महादेवाच्या मूर्तीसमोर नंदी आहे, नंदीच्या तोंडातून पाणी पडत असतं आणि हे पाणी नंतर मग या ठिकाणी त्यात समोर कुंड आहे त्या कुंडात पडतं आणि या कुंडातलं पाणी बाहेर पडताना 5 नळ्याद्वारे बाहेर पडतं बघा। तर 5 नळ्यांना वेगवेगळ्या नद्यांचं नाव देण्यात आलेले। एकाला नाव आहे मग कृष्णा, वेण्णा, तिसरीच नाव आहे कोयना, चौथीच नाव आहे सावित्री, पाचवीच नाव आहे गायत्री। तर अशा पद्धतीने इथं 5 नद्यांचा उगम होत असल्याचं मानलं जात असतं बघा। मग यापैकी गायत्री आणि सावित्री कोकणातून पश्चिम दिशेने वाहतात, तर कोयना, वेण्णा आणि कृष्णा नद्या पूर्व दिशेने वाहत असतात। तर अशा पद्धतीने 5 नद्यांचा उगम महाबळेश्वरला होत असतो। मग आता इथून ही नदी उगम पावली की डायरेक्ट खाली उतरते। खाली उतरताच या नदीवरती या ठिकाणी वाईच्या वरच्या भागामध्ये धोम नावाचा मोठा प्रकल्प लागत असतो इथं, तो धोम प्रकल्प आहे। मग ही नदी सुरुवातीला सातारा जिल्ह्यातून वाहते, पुढच्या भागामध्ये सांगली जिल्हा लागत असतो आणि शेवटी मग कोल्हापूर जिल्हा लागत असतो। अशी या 3 जिल्ह्यातून वाहते। 3 जिल्ह्यातली हिची टोटल लांबी 282 किलोमीटर आहे। ठीक आहे, आणि भारतातली टोटल लांबी 1400 किलोमीटर आहे। 1400 पैकी 282 म्हणजे 20%, टोटल लांबीचे 20% लांबी महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्रात 3 जिल्ह्यातून वाहते आणि या 3 जिल्ह्यातलंच नदी खोऱ्यामध्ये सुद्धा हे 3च जिल्हे येणार, म्हणजे या नदीला 3च जिल्ह्याचं पाणी येणार आहे। मग ही नदी महाराष्ट्रातून पूर्व दिशेने वाहत जाते, महाराष्ट्रानंतर कर्नाटकमध्ये येते। कर्नाटकमध्ये आलमट्टी नावाचा मोठा प्रकल्प या नदीवरती येतं, याचंच बॅकवॉटर महाराष्ट्रापर्यंत सांगली जिल्ह्यापर्यंत येत असतं बघा। हीच नदी अशी पुढे जाते तेलंगणामध्ये। तेलंगणामध्ये याच्यावरती नागार्जुन सागर नावाचा प्रकल्प लागत असतो। ठीक आहे, इथं आलमट्टी लागत असतो। ठीक आहे, असे 3 मोठाले प्रकल्प या नदीवरती येतात। महाराष्ट्रामध्ये धोम प्रकल्प आहे, त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये आलमट्टी नावाचा प्रकल्प आहे, त्याच्यानंतर तेलंगणामध्ये नागार्जुन सागर नावाचा प्रकल्प लागतो आणि अशा पद्धतीने ही नदी अशी सरळ पुढे जाते आणि नंतर पूर्व घाट डोंगररांगा ओलांडल्या की नंतर मग सकल पूर्व किनारपट्टीवरच्या सकल मैदानी भागात प्रवेश करते
आणि संत गतीनं वाहत 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 मग वेगवेगळ्या शाखेमार्फत ही नदी शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत असते. दिघी नावाची बेटं लागत असतात बघा. या दिघी बेटाजवळ या नदीचा बंगालच्या उपसागराला शेवट होत असतो बघा. तर अशा पद्धतीनं 4 राज्यातून वाहती नदी आहे. महाराष्ट्र 1, कर्नाटक 2, तेलंगणा 3 आणि आंध्र प्रदेश 4. 4 राज्यातली टोटल लांबी येते 1400 किलोमीटर आणि यापैकी महाराष्ट्रातली लांबी येते 282 किलोमीटर. आंध्र प्रदेशच्या भागाला म्हणायचं लोअर कृष्णा खोरे म्हणजे खालची कृष्णा खोरे किंवा निम्न कृष्णा खोरे आणि महाराष्ट्रातल्या कृष्णा नदीच्या खोऱ्याला म्हणायचं अप्पर कृष्णा खोरे किंवा ऊर्ध्व कृष्णा खोरे. तर आपण ऊर्ध्व वरच्या भागातल्या खोऱ्यामध्ये आपण येतो असतो बघा. तर अशा पद्धतीने ही नदी आहे. दक्षिण भारतातली सर्वाधिक लांबीची नदी म्हणजे कृष्णा नदी येते. ठीक आहे. आणि यामध्ये आपलाही सहभाग या ठिकाणी आहेच. मग अशा पद्धतीने ही नदी लक्षात घ्यायची. आता या नदीला डाव्या बाजूने कोणत्या कोणत्या उपनद्या येतात. आता डाव्या बाजूचा जो पट्टा आहे हा अवर्षणप्रवण पट्टा आहे किंवा पर्जन्यछायेचा पट्टा आहे. त्यामुळे या पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असतं. म्हणून या पट्ट्यामधून येणाऱ्या ज्या नद्या आहेत या नद्यांची संख्या कमी. मग यामध्ये 3 नद्या लक्षात घ्यायची. पहिली वांगणा जी शंभू महादेवाच्या डोंगररांगेत उगम पावते आणि इथं सातारा जिल्ह्यामध्ये आपलं या ठिकाणी कृष्णा नदीला येऊन मिळत असते. दुसरी येते वांगणा झाल्यानंतर येरळा. येरळा या ठिकाणी सातारा जिल्ह्यातून येत असते. येरळवाडी नावाच्या गावाजवळ मोठा प्रकल्प आहे. त्याच्यानंतर खाली बैलोडी नावाचा प्रकल्प लागत असतो याच नदीवरती सांगली जिल्ह्यामध्ये. आणि ही नदी मग भिलवडी नावाचं सांगली जिल्ह्यातलं गाव आहे. ठीक आहे. या ठिकाणी कृष्णा नदीला येऊन मिळत असते. त्याच्यानंतर येऊन मिळते अग्रणी. ठीक आहे. सातारा सांगली जिल्ह्यातून येणारी नदी आहे. ही सुद्धा तिसरी कृष्णा नदीला येणारी डाव्या बाजूची नदी येते. तर या 3 नद्या डाव्या बाजूच्या लक्षात घ्यायच्या. बाकीच्या नद्या उजव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला सुद्धा नद्यांची संख्या भरपूर आहे. पण यातल्या मुख्य नद्या कुठली आहे तर वेण्णा पहिली नदी येत असते जी इथूनच उगम पावते अशी येऊन मिळत असते बघा खाली. ठीक आहे. आणि माहुली नावाच्या गावाजवळ ही सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते. हिच्यावरती कन्हेर नावाचा प्रकल्प लागत असतो सातारा जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर मग या ठिकाणी कोयना नदी लक्षात ठेवा. बाकीच्या छोट्या छोट्या नदीच्या पायथ्यालगत उगम पावतात. या तर कोयना नदी इथूनच उगम पावते आणि एका बाजूला सह्याद्री एका बाजूला बामनोली डोंगररांगा. 2 डोंगररांगेच्या दरम्यानच्या खोलगड भागातून ही दक्षिणेकडे 65 किलोमीटरपर्यंत वाहत जात असते बघा. ठीक आहे. अशा पद्धतीनं आणि नंतर मग या ठिकाणी सातारा जिल्ह्यात खाली उतरते आणि खाली उतरून मग कराड नावाच्या गावाजवळ कृष्णा नदीला जाऊन मिळते. इथल्या संगमालाच प्रतिसंगम म्हणत असतो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं ते समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी 2 डोंगररांगा लागतात बघा. इथं पुढं इकडच्या डोंगररांगेला नाव आहे बामनोली, इकडच्या डोंगररांगेला नाव आहे सह्याद्री. यांच्या दरम्यान खोलगड भागातून असं ही नदी वाहत असते. ठीक आहे. या नदीवरती डोंगराळ भागातच मोठा प्रकल्प आहे कोयना प्रकल्प आहे. आणि या कोयना प्रकल्पालाच या ठिकाणी खालून छिद्र पाडून या ठिकाणी पाणी खालच्या दिशेने घेतलेले आणि त्याच्यापासून जलविद्युत निर्मिती केल्या जाते. तर महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. 1960 मेगावॅट एवढी ऊर्जा या ठिकाणी तयार होत असते. ठीक आहे. आणि म्हणून ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत हा महाराष्ट्रातला पहिल्या क्रमांकाचा प्रकल्प आहे. एकच उद्देश समोर ठेवलेला आहे जलविद्युत निर्मिती करणे. आणि म्हणून या प्रकल्पाला महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी असंही म्हटलं जात असतं किंवा महाराष्ट्राचे भगीरथ असंही म्हटलं जात असतं. तर असा हा प्रकल्प डोंगराळ भागातच आहे, वरच्या भागातच आहे. ठीक आहे. आणि शेवटी ही नदी मग कराड गावाजवळ कृष्णा नदीला जाऊन मिळत असते. पुढची महत्त्वाची नदी येते वारणा. आता ह्या ज्या खुणा केलेल्या आहेत ह्या महत्त्वाच्या नदी आहेत. बाकीच्या नदी इकडं डोंगराच्या पायथ्यालगत उगम पावत असतात बघा. कुडाळी आहे, उरमोडी आहे, तारली आहे, मांडे या नद्या. मग वारणा नदी जे काही आपलं राष्ट्रीय उद्यान जे आहे चांदोली या राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगराळ भागात सह्याद्रीत उगम पावत असते. आणि मग सुरुवातीला ही नदी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातूनच जाते. कोल्हापूरला टच करते, इकडून कोल्हापूर सांगलीची बॉर्डर तयार करते. आणि नंतर मग सांगली जिल्ह्यामध्ये हरिपूर नावाचं गाव आहे. आता सध्या सांगली शहराचाच भाग आहे. त्या ठिकाणी ही नदी कृष्णा नदीला जाऊन मिळत असते. या नदीवरती चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये मोठा प्रकल्प लागतो. चांदोली नाव आहे त्याचं. ठीक आहे. त्याच्या खालच्या भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मग पंचगंगा नदीचा उगम होत असतो. पंचगंगा म्हणजे 5 नद्यांचा एकत्रित प्रवाह, त्याला म्हणायचं पंचगंगा. कुठल्या 5 नद्या? उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना पहिली कासारी, दुसरी कुंभी, तिसरी तुळशी आणि चौथी लागते भोगावती. ठीक आहे. आणि 5वी गुप्त असलेली सरस्वती मानल्या जात असते. ती गुप्त आहे असं मानलं जाते बघा. यामध्ये
या ठिकाणी भोगावती सर्वाधिक लांबीची 99 किलोमीटर लांबी, कासारी जवळपास 80 किलोमीटर लांबीची येते बघा. ठीक आहे, बाकीच्या नद्यांची लांबी त्यापेक्षा कमी आहे. कासारी नदीवरती या ठिकाणी कासारी नदीच्या खालच्या भागात कुंभी नदीवरती कुंभी प्रकल्प आहे, तुळशी नदीवर तुळशी प्रकल्प आहे आणि भोगावती नदीवरती राधानगरी नावाचा प्रकल्प लागत असतो. या चारही नद्या नंतर एकत्रित येतात आणि एकत्रित प्रवाहाला म्हणायचं मग पंचगंगा. तर ही पंचगंगा ही महाराष्ट्रातली पठारावरची सर्वात प्रदूषित नदी आहे. ठीक आहे, या नदीच्या काठावरच कोल्हापूर शहर येत असतं. नदीच्या काठालगत वरच्या भागामध्ये अनेक साखर कारखान्यातलं मळीचं पाणी या नदीच्या पात्रात सोडलं जातं. त्यामुळे साहजिकच ही नदी प्रदूषित बनते. प्रदूषित बनल्यामुळं या नदीच्या पात्रामध्ये जे काही मासे मोठ्या प्रमाणात मरण पावतात, लगेच लक्षात येतं की प्रदूषण वाढलंय म्हणून, आणि अशा पद्धतीने ही नदी जाते. या भागात प्रचंड पाऊस पडतो, कारण गगनबावडा वगैरे जे महाराष्ट्रातलं 3ऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण जे आहे याच नदीच्या उगमाजवळ आहे आणि इथंच पाऊस जास्त पडत असल्यामुळे या नद्यांना प्रचंड पाण्याचा पुरवठा होतो. म्हणून पंचगंगा नदीला सातत्याने महापूर येतो. कोल्हापूर शहर आणि खालचा जो जिल्ह्याचा भाग आहे तो सांगली आणि कोल्हापूर हे सातत्याने महापूरग्रस्त एरिया बनलेले आहेत बघा. म्हणून ही एक नदी महत्त्वाची. ही नदी मग कृष्णा नदीला नरसोबाची वाडी नावाचं कोल्हापूर जिल्ह्यातलं गाव आहे. नरसिंहपूर असंही म्हणतात. सध्या दत्तात्रयाचं जागृत तीर्थक्षेत्र असलेलं गाव आहे. या ठिकाणी ही नदी जाऊन मिळत असते. पुढच्या भागामध्ये मग दूधगंगा नदी इथून उगम पावते आणि पूर्व दिशेने जाते. यालाच वेदगंगा नदी उजव्या बाजूने येत असते बघा. वेदगंगा नदीवरती वेदगंगा नावाचा प्रकल्प आहे आणि दूधगंगा नदीवरती कळंबावाडी नावाच्या गावाजवळ मोठा प्रकल्प आहे. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने मग दूधगंगा नदी बॉर्डरच्या अगोदर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दंतेवाड किंवा दंतवाड नावाचं गाव लागतं. हे पण दत्तात्रयाचं तीर्थक्षेत्र असलेलं गाव आहे. इथं कृष्णा नदीला जाऊन मिळत असते. थोडं खाली गेलं मग हिरण्यकेशी नदी जी महाराष्ट्र कर्नाटकची बॉर्डर तयार करण्याचं काम करत असते. त्याच्या खाली घटप्रभा नावाची नदी आहे जी सर्वाधिक लांबीची आहे बघा, जी महाराष्ट्रातून या ठिकाणी कर्नाटकमध्ये जाते आणि पुढं मग ती कृष्णा नदीला जाऊन मिळत असते. नंतर ताम्रपर्णी नावाची नदी आहे आणि शेवटी येते इकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उगम पावून येणारी तिल्लारी नदी आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे एकदम अतिदक्षिणेकडचं पार्ट मानलं जातो असतो बघा. तर ह्या उपनद्या लक्षात ठेवायच्या. मग मुख्य नदी आणि उपनद्या, मुख्य प्रवाह आणि नदी खोरे हे सगळे या 3च जिल्ह्यात आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर. तर अशा पद्धतीनं नदीचं उगमापासून शेवटपर्यंत स्थिती लक्षात घ्यायची. तर याला म्हणायचं कृष्णा नदीचे खोरे. मग कृष्णा नदीचे खोरे महाराष्ट्रातलं सर्वात दक्षिणेकडचं आहे म्हणून याला दक्षिण महाराष्ट्रातली खोरं असंही म्हटलं जात असतं. सर्वाधिक पाणी वाहून नेणारी नदी खोरं हीच नदी आहे. पठारावरची सर्वात प्रदूषित नदी पंचगंगा याच नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना नदीवरती, याला शिवाजी सागर म्हणत असतो आपण, या नदी खोऱ्यामध्ये येतं असते बघा. आणि सर्वात जास्त ऊसाचं उत्पादन घेणारा नदी खोरं कुठलं असेल तर कृष्णा नदीचे खोरे आहेत. तर एवढं मॅटर या नदीबद्दल लक्षात घ्यायचे. आणि नदी संगमावरचे गावं वेण्णा आणि कृष्णा माहुली नावाचं गाव आहे, कोयना आणि कृष्णा कराड नावाचं गाव आहे, येरळा आणि कृष्णा भिलवडी नावाचं गाव आहे. त्याच्यानंतर इकडून वारणा आणि कृष्णा हरिपूर नावाचं गाव आहे. पंचगंगा आणि कृष्णा नरसोबाची वाडी नावाचं गाव लागतं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर दूधगंगा आणि कृष्णा दंतेवाड नावाचं गाव लागत असतं. तर या पद्धतीनं माहिती घेतल्यानंतर आता एकच काम करायचं, जो काय फॅक्ट डाटा आहे तो फॅक्ट डाटा थोडक्यात नजरेखालून टाकायचा, हाताखालून टाकायचा बघा. ठीक आहे, काय काय उगम कुठे होते, महाबळेश्वरला उगम पावते, सह्याद्रीमध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, आता हे उगमस्थान जे येतं आहे ते जवळपास 65 किलोमीटर अरबी सागरापासून दूर अंतरावर आहे आणि 1438 किलोमीटर उंचीवरती येत असतं बघा. ठीक आहे, लांबी मग किती किलोमीटर लांबी आहे, टोटल 1400 किलोमीटर लांबी येते. यापैकी महाराष्ट्रातली लांबी आपल्याला माहिती आहे 282 किलोमीटर आहे. ठीक आहे, कोणत्या दिशेनं वाहते नदी, पूर्व दिशेनं वाहत असते, म्हणजे पूर्व वाहिनी नदी येत असते बघा. राज्य, आता राज्यामध्ये कोणत्या राज्यातून वाहते, सुरुवातीला प्रवाह कोणत्या राज्यातून वाहतं, 4 राज्य. नंबर 1 महाराष्ट्र, नंबर 2 कर्नाटक, नंबर 3 तेलंगणा आणि नंबर 4 आंध्र प्रदेश. ठीक आहे, आणि नदी खोऱ्यामध्ये किती राज्य आहे, किती राज्यातलं पाणी येतं, हे 4 राज्य येतात बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी नदीचा शेवट किंवा नदीचं क्षेत्रफळ किती आहे, 2,59,000 चौरस किलोमीटर एरिया आहे टोटल भारताचा.
यापैकी महाराष्ट्राचा एरिया आपल्याला माहीतच आहे, 28,700 चौरस किलोमीटर एरिया आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नदीचा शेवट लक्षात ठेवा, शेवट होतो बंगालच्या उपसागराला. बंगालचा उपसागर कुठल्या ठिकाणी शेवट होतो? दिघे बेटाजवळ शेवट होतो, आंध्र प्रदेशमध्ये. असं लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर नद्यांच्या उपनद्या लक्षात ठेवा. उपनद्यांमध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू. उजव्या बाजूला महत्त्वाच्या नद्या लक्षात घ्यायच्या. वेण्णा पहिल्या नंबरला येते उजव्या बाजूना. दुसरी लक्षात घ्यायची कोयना. तिसरी लक्षात घ्यायची वारणा. चौथी लक्षात घ्यायची पंचगंगा. नंतर लक्षात घ्यायची दूधगंगा. नंतर लक्षात घ्यायची घटप्रभा. या मुख्य नद्या उजव्या बाजूच्या आहेत. डाव्या बाजूच्या वांगणा, येरळा आणि अग्रणी, हे असं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. तर असा हा फॅक्ट डाटा आहे, लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर वैशिष्ट्ये लक्षात घ्यायची. बघा, वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे दक्षिण महाराष्ट्र म्हणतात, सर्वाधिक पाणी वाहून नेणारी नदी खोरे. पंचगंगा ही 5 नद्याच्या संगमानंतर तयार होते. महाबळेश्वर येथे 5 नद्याचा उगम होत असतो. या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त दत्तात्रयाचे तीर्थक्षेत्र सर्वात जास्त आहे. बघा, दत्तात्रयाचा एरिया आहे, सर्वाधिक ऊसाचं उत्पादन घेणारा एरिया आहे. ठीक आहे. ही एवढी वैशिष्ट्ये लक्षात ठेवल्यानंतर मग नदीच्या संगमावरचे गावं लक्षात घ्यायची. नदीच्या संगमावर जर बघितलं तर पहिलं वेण्णा आणि कृष्णा यांच्या संगमावर माहुली नावाचं गाव लागतं. दत्तात्रयाचे तीर्थक्षेत्र आहे, सातारा जिल्ह्यामध्ये येतं असतं. बघा, दुसऱ्या क्रमांकावर येतं कोयना प्लस कृष्णा, कराड गाव लागत असतं. इथं सातारा जिल्ह्यामध्येच येतं असतं. नंबर 3 वारणा प्लस कृष्णा, इथं हरिपूर नावाचं गाव लागत असतं, सांगली जिल्ह्यात आहे. ठीक आहे. नंबर 4 येरळा प्लस कृष्णा, इथं भिलवडी नावाचं गाव लागत असतं, सांगली जिल्ह्यामध्ये. नंबर 5 पंचगंगा प्लस कृष्णा, नरसोबाचीवाडी नावाचं गाव लागत असतं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत असते. त्याच्यानंतर दूधगंगा प्लस कृष्णा यांच्या संगमावरती दंतवाड नावाचं गाव लागत असतं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. तर हे नदी संगमावरची 6 गावं लक्षात ठेवायची. वैशिष्ट्ये लक्षात घेतल्यानंतर मग हे नदी संगमावरचे गावं आणि नंतर मग या नदी खोऱ्यातले प्रकल्प लक्षात घ्यायचे. मग प्रकल्प, नदी आणि कोणत्या जिल्ह्यात तो प्रकल्प आहे तो जिल्हा लक्षात घ्यायचा. मग पहिला प्रकल्प येतो धोम. धोम प्रकल्प येतो कृष्णा नदीवर, जिल्हा येतो सातारा. आता सातारा जिल्हा घेतलेलाच आहे, तर सातारा जिल्ह्यातले बाकीचे प्रकल्प लक्षात घ्या. कन्हेर वेण्णा नदीवर आहे, सातारा जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर कोयना, कोयना नदीवर आहे, सातारा जिल्ह्यात आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर येरळवाडी. ठीक आहे. येरळवाडी येतो येरळा नदीवर, सातारा जिल्ह्यात. नंतर बैलोडी येरळा नदीवर आहे, सांगली जिल्ह्यात. नंतर येतो चांदोली वारणा नदीवर आहे, सांगली जिल्ह्यात. नंतर येतो असतो कुंभी, कुंभी नदीवर आहे, कोल्हापूर जिल्हा. ठीक आहे. नंतर येत असतो तुळशी, तुळशी नदीवर आहे, कोल्हापूर जिल्हा. नंतर आहे भोगावती नदीवरचा राधानगरी नावाचा प्रकल्प आहे.
भोगावती नदी कोल्हापूर जिल्हा. नंतर कळमावाडी दूधगंगा नदीवर आहे कोल्हापूर जिल्हा. नंतर वेदगंगा नदीवर आहे कोल्हापूर जिल्हा. नंतर तिल्लारी नदीवर आहे कोल्हापूर जिल्हा. तर या नदी खोऱ्यातले असे हे 12 प्रकल्प लक्षात घ्यायचे. तर या पद्धतीने असा फॅक्ट डाटा काढून ठेवायचं. आणखीन 1-2 पुस्तकं रीडिंग करून ठेवा. बारीक सारीक सगळी माहिती एकदा आली की त्यानंतर तीच एकदा दोनदा रिपीट केली की हा मुद्दा एकदम परफेक्ट होऊन जातो. तर अशा पद्धतीनं हे पहिलं नदी खोरे येतं कृष्णा नदीचे.